Hello everybody, this is a lecture on probability. So we have learnt about probability in your high schools. Probability means the chance or the possibility of happening an event. Alright, म्हणजे शक्यता, मराठीमध्ये म्हणायचं असेल तर शक्यता, किती शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल, आज शुक्रवार आहे तर उद्या कुठला वार असणार आहे, तर नक्की आपल्याला माहिती आहे की उद्या शनिवार असेल, पण आपण असं नाही म्हणू शकत की उद्या कदाचित शनिवार असेल, नाही का. तर इथे शक्यता किती आहे? 100%. तर 100% वी नो दॅट टुमॉरो इज सॅटर्डे. सो probability is the chance. ओके, व्हॉट इज द शक्यता. तर ही जी प्रॉबॅबिलिटी आहे ही पर्सेंटमध्ये पण सांगता येते किंवा डेसिमलमध्ये पण सांगता येते. तर पर्सेंटमध्ये मला म्हणायचं असेल तर मग मी असं म्हणेन की 100% उद्या शनिवार आहे. आणि ह्याच्यामध्ये डेसिमलमध्ये सांगायचं असेल तर प्रॉबॅबिलिटी इज 1. सो व्हॅल्यू ऑफ प्रॉबॅबिलिटी ऑलवेज लाईज बिटवीन 0 अँड 1. तर बेसिक कन्सेप्ट तुम्हाला थोडेसे माहिती आहेत. आपण थोडं इंग्लिशमध्ये पण ट्राय करूया. प्रॉबॅबिलिटीच्या गणितांमध्ये पहिल्यांदा एक रँडम एक्सपेरिमेंट असतो. तर एक्सपेरिमेंट म्हणजे परफॉर्मिंग ॲन ॲक्शन. ऑलराईट, इट इज अ परफॉर्मेशन ऑफ ॲक्शन. ओके, आता ते काय असू शकतं? ते एक एक्झाम्पल, एक कॉईन आपण टॉस करतो. आता फेअर कॉईन म्हणजे काय? शोलेवाला कॉईन नाही, तर चांगलं कॉईन की ज्याला एक हेड आणि टेल असतो त्याला म्हणायचं फेअर कॉईन. ओके, तर कॉईन आपण टॉस करतो किंवा एखादा डाय किंवा अनेक वचनी डाईस असतो, डाईस आपण रोल करतो. तर डाईसला 6 फेसेस असतात आपल्याला माहिती आहे, ज्याच्यावर 1 2 3 4 5 6 असं आपल्याला नंबर आपल्याला काढता येतो. बऱ्याचदा 2 कॉईनसुद्धा टॉस करता येतात, 2 ते 3 डाईससुद्धा आपल्याला थ्रो करता येतात. किंवा एखाद्या 52 पत्त्यांच्या डेकमधून आपल्याला हवं ते कार्ड आपल्याला काढायचं असतं, पिकअप करायचं असतं. एखादा राजा पाहिजे किंवा 4 गुलाम हवेत. तर हे सगळे एक्सपेरिमेंट्स झाले. तर असे एक्सपेरिमेंट्स करताना जेवढे काही आउटकम्स येऊ शकतात, so what are the all total outcomes? They are called possible outcomes. For example, कॉईन जेव्हा आपण टॉस करतो तेव्हा काय होतं? हेड येईल किंवा टेल येईल. तर ह्या 2 पॉसिबिलिटीज आहेत, अँड दीज आर ऑल टोटल पॉसिबिलिटीज, राईट. सो देर आर 2 पॉसिबिलिटीज, 2 आउटकम्स वेन अ कॉईन इज टॉस्ड. वेन अ डाय इज थ्रोन, डाय, okay, 6-faced die. So when a die is thrown, what happens? You may get 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6. So there are 6 outcomes when a die is thrown. So that is the meaning of outcome. आता सॅम्पल स्पेस हे आपल्याला लागणार आहे, महत्त्वाचं आहे. सॅम्पल स्पेस, ओके. तर सॅम्पल स्पेस म्हणजे काय की एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये जे काही आउटकम्स होतात, the set of all such outcomes is known as the sample space. तर युजली सॅम्पल स्पेस हा एसने डिनोट केला जातो, कॅपिटल लेटर एस. आणि त्या सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट्स आहेत? तर ते NS असतं. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस, दॅट इज NS. फॉर एक्झाम्पल, वेन अ कॉईन इज टॉस्ड, द सॅम्पल स्पेस इज S. The total outcomes are H and T. So the number of elements in that set is 2. So we write NS is equal to 2. When unbiased die is thrown or it is rolled, the sample space has 1 2 3 4 5 6. So NS is equal to 6. NS हा आपल्या गणितांमध्ये युजली फायनाईट असतो. Okay, you know about finite and infinite, isn't it? So infinite means there are infinite number of outcomes. So we are, that is out of the scope of our syllabus. Now let us talk about an event. So इव्हेंट म्हणजे काय? तर त्या एक्सपेरिमेंटमधून
जो काही आउटकम आपल्याला एक्सपेक्टेड आहे त्याला आपण इव्हेंट असं म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा डाय रोल केल्यानंतर जर मला 5 यायला हवं असेल, सो माय इव्हेंट इज गेटिंग 5. 5 इज फेवरेबल टू मी. So getting 5 is an event which I want. So events are denoted by capital letters A, B, C, D, etc. Alright. Now, few things are here, but I don't think they are much important. काही इव्हेंट्स नक्की होणार असतात, त्याला आपण शुअर इव्हेंट असं म्हणतो. काही इव्हेंट्स इम्पॉसिबल असतात, राईट. तर ह्या डेफिनेशन्स इतक्या आता या स्टेजला या महत्त्वाच्या नाही आहेत. इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे काय, ते एका बॅगेमध्ये काळे आणि पांढरे बॉल्स आहेत, त्यातनं आपल्याला लाल बॉल पिकअप करायचा आहे. तर वी नो देर आर नो रेड बॉल्स इन दॅट बॅग. सो इट इज नॉट पॉसिबल टू पिकअप रेड बॉल आउट ऑफ व्हाईट अँड ब्लॅक बॉल्स. So that becomes an impossible event. सर्टन इव्हेंट, शुअर इव्हेंट म्हणजे काय सांगा बघूया. एखाद्या बॅगेमध्ये सगळे पांढरे बॉल आहेत आणि एक पांढरा बॉल आपल्याला त्यातनं उचलायचा आहे, तर नक्की एक पांढरा बॉल हातात येणारच नाही का. तिथे शक्यता नाही 50% चान्सेस आहेत वगैरे असं नाही होणार. सो दॅट बिकम्स अ शुअर इव्हेंट. कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट म्हणजे काय, तर दोन मला जर डाय थ्रो केल्यानंतर मला जर 2 हवं असेल तर 2 सोडून बाकीचं येणं ह्याला आपण कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट म्हणतो. अदर दॅन 2, इफ आय गेट अदर नंबर्स देन दॅट इज नोन ॲज द कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट. नाउ द बेसिक डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी इज, look here. So basically you perform a experiment. That experiment is known as random experiment. Then this is the event. Event is what we want or what is asked in the question. Pick up 2 red balls from the bag, or pick up 1 white and 1 black ball from the bag, or roll a dice and get 6 number on the dice. So they are known as the event. Now the definition of probability is PA. Now probability is denoted by P. So PA is equal to NA upon NS. So this may be asked in the paper. For an example, when a coin is tossed and suppose we want to get 1 head. So what is the probability? So when a coin is tossed, the sample space will have 2 elements H and T, either head or tail. So sample space. तर हा सेट फॉर्ममध्ये लिहायचा असतो. ह्यात ते जे एलिमेंट्स असतात त्यांना आपण कॉमन डिनोट करतो. आता ह्याच्यात किती नंबर्स आहेत, 2 आहेत. तर 2 एलिमेंट्स. So NS, number, N stands for number. So number of elements in the sample space is equal to 2. Now event is A. Now this event is A and our event is to get a head. We want a head. The event A should be taken from this sample space. त्या सॅम्पल स्पेसमधून किती प्रकारे आपल्याला H येऊ शकतो ते आपल्याला बघायचं आहे. तर H इथे एकाच प्रकारे येतो यामधून. तर वी हॅव ओनली H हिअर. रिमेंबर, A विल बी अ सबसेट ऑफ S. A is a subset of S. Okay, so it has only one element H. So NA is equal to 1. N stands for again number. So number of elements in the set A is equal to 1. So probability of A is equal to NA upon NS, that is equal to 1 upon 2. Okay, let's take another example. 2 coins are tossed and find the probability of getting 1 head and 1 tail. Okay, so I will call that as event B.
आपण ए बी काही म्हणू शकतो. गेटिंग वन हेड and one tail. Now when two coins are tossed, you will see that the sample space will have these combinations HH, HT, TH and TT. ऑलराईट, एक तर दोन्हीवर याचे हेड येतील, किंवा पहिल्यावर हेड दुसऱ्यावर टेल येईल, किंवा पहिल्यावर टेल दुसऱ्यावर हेड येईल, किंवा दोन्हीवर टेल येतील. ओके, सो हा झाला सॅम्पल स्पेस. नाउ व्हॉट इज एन एस? ह्यात किती एलिमेंट्स आहेत? 1 2 3 4. त्याच्यामध्ये 4 एलिमेंट्स आहेत. आता इव्हेंट बी हा आपण सेट फॉर्ममध्ये लिहूया. गेटिंग वन हेड अँड वन टेल. एक हेड आणि एक टेल यायला हवा आहे आपल्याला. तर आता वरच्या ह्या कॉम्बिनेशन्समधून हेड आणि टेल कुठे कुठे आहे? इथे आणि इथे. म्हणजे हे दोन अशा प्रकारे जर कॉईन्स पडले तर आपल्याला चालेल, आपल्या फेवरमध्ये ते आहे. तर हा झाला आपला फेवरमधला कॉम्बिनेशन. सो एच टी अँड टी एच. ओके, एच एच चालणार नाही आहे, टी टी पण चालणार नाही आहे. सो वी वॉन्ट एच टी अँड टी एच. देअर फोर what is NB? 2. There are two elements here, so NB is equal to 2. Now what is probability of B? Now the definition is NB upon NS, which is equal to 2 divided by 4, which is equal to again 1 by 2. So this is the probability of getting one head and one tail. Alright, so we stop the video here. In our next video we will do some more important examples on probability. This was just an introductory video.